इकडे डोंबिवलीमध्ये एक दोन नाही तर तब्बल 6,500 कुटुंब येत्या काही दिवसात बेघर होणार आहेत। मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर डोंबिवलीमधील 65 इमारती जमीनदोस्त होणार आहेत। पण या प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आलेला आहे आणि तो म्हणजे चूक कोणाची आणि भुर्दंड कोणाला हा मुद्दा पुढे करत 7 तरुणांनी या प्रकरणी एक वेगळं पाऊल उचललेलं आहे जे आतापर्यंत अशा प्रकरणात कधीच झालेलं नाहीये। ज्या घरांमध्ये निवारा मिळाला होता ते सोडून बेघर होण्याची वेळ इथल्या रहिवाशांवर आली आहे। डोंबिवलीतील याच इमारतीमध्ये राहून सुखी आयुष्याची स्वप्न पाहणाऱ्यांचं स्वप्न आता धुळीस मिळालंय। त्यातील हा प्रणव पाटील। मुंबईतील घर परवडत नाही म्हणून ठाण्यात भाड्याच्या घरात राहणाऱ्या प्रवीणनं लग्नानंतर डोंबिवलीत स्वतःचं घर घेतलं। मुलाबाळांसह सुखानं संसार सुरू असतानाच कोसळलेल्या या संकटामुळे प्रणव कोलमडून गेला, कारण इथल्या घरासाठी त्याने 30 लाखांचं कर्ज घेतलंय। न्यायाच्या मागणीसाठी इथल्या 7 तरुण रहिवाशांनी आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतलाय। बिल्डरांनी हे जे केले डॉक्युमेंट खोटे करून आणि अधिकाऱ्यांनी खोट्या सह्या वापरल्या असतील किंवा अधिकाऱ्यांनी त्याच्यात इन्व्हॉल्वेशन असेल, तर त्या अधिकाऱ्यांनी जे आम्हाला फसवलंय, ज्या बिल्डरांनी आम्हाला फसवलंय, ज्या राजकीय लोकांनी आम्हाला फसवलंय, तर याच्यातून आज काल आमची केस झाली होती। त्या केसमध्ये सांगितलं होतं की डिमॉलिशनची ऑर्डर ती कायम राहणार आहे, म्हणजे आमचा अर्ज होता तो फेटाळला होता। आता आम्ही याच्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे जाणार आहोत, सुप्रीम कोर्टाकडे आमचा न्याय मागणार आहोत। सर्व कागदपत्र तपासून प्रणवने कोपर स्टेशनला लागून असलेल्या साई गॅलेक्सी इमारतीमध्ये घर घेतलं होतं। राष्ट्रीय बँकेने त्याला लोन दिलं, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं पाणी दिलं, वीज मिळाली, पालिकेनं कर देखील वसूल केला। मात्र त्याच पालिकेनं इमारत अनधिकृत असल्याची नोटीस 2 वर्षांपूर्वी पाठवली होती। म्हणजे जर बिल्डरांना किंवा इथल्या विकसकांना इथले जे लोक होती त्या लोकांना जर सांगितलं होतं की हे यांना नोटीस आली आहे, हे इनलिगल बांधकाम आहे, मग तेव्हाच केडीएमसी कडून किंवा सहाय्यक आयुक्त आहेत त्या सहाय्यक आयुक्तांनी काय केलं? सहाय्यक आयुक्त काय करत होते? आज 19 पासून जर आज 24 पर्यंत जर विचार केला, आज 6 वर्षात सहाय्यक आयुक्तांनी ही बिल्डिंग बघितलीच नाही का? आज एक छोटासा झोपडा झाल्यानंतर ते झोपडा एका रात्रीत होतं। ही छोटी, मला सांगा, ही 4 विंगची बिल्डिंग आहे, 7-7 माळ्याची बिल्डिंग आहे, ती काय एका रात्रीत उभी राहणार आहे का? प्रणव प्रमाणेच साई गॅलेक्सी इमारतीत अनेक रहिवाशांवर जानेवारी 2023 मध्ये संकट कोसळलं। कर्ज काढून घर घेतलं, सर्व कमाई त्यात गुंतवली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं। बिल्डिंग घेताना मी एक बिल्डरला क्वेश्चन पण केला होता की याचं रजिस्ट्रेशन होणार का, तर त्यांनी मला क्लिअर कट सांगितलं तुमचं केडीएमसी थ्रू प्रॉपर रजिस्ट्रेशन होणार, प्रॉपर टॅक्स पावती लागणार, तुम्हाला लाईट पाणी हे तुम्हाला केडीएमसी थ्रूच मिळणार आहे। तर मी याच्यावर विचार केला की नाही, हा प्रॉपर लिगल रूम दिसतात, त्यामुळे मी रूम घेतली आहे। केडीएमसीच्या ऑफिसर्स इन्व्हॉल्ड आहेत। 2023 मध्ये ज्या वेळेला आम्हाला नोटीस आली, त्याच्यानंतर इकडे जे ऑफिसर होते वॉर्डमध्ये, साबळे म्हणून वैयक्तिक नाव मी सांगू शकतो, त्या व्यक्तीने आम्हाला सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे की ही जी नोटीस आलेली आहे ह्याला तुम्ही जास्त लक्ष नका देऊ, ही जस्ट रेअर किंवा ही नॉर्मल प्रोसिजर म्हणून, म्हणजे केडीएमसी सुद्धा या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्ड आहे। आणि केडीएमसीच्या ज्या वेळेला गळ्यावरती आलेलं आहे की कुठेतरी केडीएमसीचे लोक फसतात, त्याच्यामुळे केडीएमसीने हात वरती करायला म्हणून हे डिमॉलिशची ऍक्सेप्ट जी आहे ऑर्डर ऍक्सेप्ट केली। इमारतीचा रेरा नंबर आणि कागदपत्र पाहून या रहिवाशांनी साई गॅलेक्सीमध्ये घरं घेतली। मात्र आता झालेल्या फसवणुकीला जबाबदार कोण, असा सवाल रहिवाशी करतायत। फसवणूक असल्याचं आढळून आल्यानंतर रेराने 5% दंड का ठोठावला नाही? दंड ठोठावला असता तर कुणी फ्लॅटच घेतला नसता। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला त्यांच्या जागेवर इमारत उभी राहतेय हे दिसलं नाही का? या इमारतींना पाणी, लाईट दिलं, काही योजनेअंतर्गत घरे दिली, यामुळे राष्ट्रीय बँकांनी ग्राहकांना कर्ज दिलं। यामागे आर्थिक राजकारणही आहे। स्थानिक नगरसेवकाला 2 फ्लॅट दिले जातात, अधिकाऱ्यांना 1 लाख ते 50 लाखांपर्यंत अंडर टेबल पैसे दिले जातात। पैसे दिल्यामुळे अशा बांधकामांवर कोणीही लक्ष देत नाही। तर अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचं पुनर्वसन करता येणार नसल्याचं पालिकेनं स्पष्ट केलंय। कोर्टाने स्पष्ट केलेले आहे की यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा रिलीफ देता येणार नाही। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आता या इमारतींना रिक्त करून त्यांच्यावर सक्तीनं कारवाई केल्याशिवाय पर्याय नाही आहे।
तर त्यानुसार आता महानगरपालिका ही कारवाई हातात घेतलेलीच आहे. त्याच्याबरोबर या ठिकाणी आता व्हॅकेट करण्यासाठी, इमारत निष्कासित करण्याच्या अगोदर रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठीची कारवाई आमची पोलीस प्रशासनाच्या मदतीने चालू आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील जवळपास 65 इमारतींवर कारवाई होणार आहे. मात्र या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक, पालिका अधिकारी, रेरा अधिकारी, निबंधक विभाग, बँका यांची ईडी किंवा सीबीआयनं चौकशी करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. ही मागणी सर्वोच्च न्यायालयातही करून कारवाईसाठी पाठपुरावा केला जाणार आहे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली. इकडे कल्याण डोंबिवलीमध्ये केवळ 65 नाही तर 900 इमारती अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते पांडुरंग भोईर यांनी दिलेली आहे. डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतींचा प्रश्न ऐरणीवरती आलाय. या मुद्द्यावरून शिवसेना उभाटा सुद्धा आक्रमक झालेली आहे. अनधिकृत इमारत प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी उभाटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केलेली आहे. दरम्यान या विषयासंदर्भात आदित्य ठाकरे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यावरती मार्ग काढतील असंही त्यांनी यावेळेला सांगितलं. जमीन मालक, विकासक आणि वास्तुविशारद हे त्यांचे मेन प्रमुख दोषी आहेत. आणि अशा 65 बिल्डिंगी नाही आहेत. अशा वर्ग 2च्या जमिनीवर 960 बिल्डिंगी आहेत. याच्यामध्ये प्रमुख सर्व दोषी आहेत ते केडीएमसीचे माननीय आयुक्त साहेब, तत्कालीन जेही असतील ते आयुक्त साहेब, एडीडीपी असतील, त्याच्यानंतर सर्वे असतील, त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसचा कार्यालय सुद्धा याच्यामध्ये दोषी आहे. आणि याच्या संबंधित सर्वात मोठा गुन्हेगार आहे तो रजिस्टर ऑफिस. याबद्दल मी पुणे रेव्हेन्यू डिपार्टमेंटला, कमिशनरला सुद्धा तक्रार केलेली आहे. संबंधित त्यांच्याशी कागदपत्र त्यांनी जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे सुपूर्द केलेली आहेत. त्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षप्रमुखांनी आम्हाला या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि त्याची ही सुरुवात म्हणून आजची ही पत्रकार परिषद आहे. आम्ही आज सर्व पदाधिकारी पक्षाचे इथे उपस्थित आहे. ज्या लोकांनी ह्यांची फसवणूक केली त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता ज्या लोकांची फसवणूक झाली आहे त्या रहिवाशांवर आज कारवाई होते. आणि 10वी 12वीच्या परीक्षा सुरू असताना या अशा पद्धतीची कारवाई करावी हे प्रशासनाचं दुर्दैव आहे. छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल घोटाळ्याचा आरोपी हर्षकुमार क्षीरसागरचे नवे प्रताप समोर येत आहेत. हर्षकुमारला पगार होता अवघा 16,000 रुपये. पण या 16,000 रुपयांच्या पगारातून त्याने दौलतजादा गोळा केलेली होती. हर्षकुमारकडच्या एका गॉगलची किंमत ऐकून तुम्ही चक्रावून जाल. हर्ष क्षीरसागरने हिऱ्यांनी बढवलेला तब्बल 16 लाखांचा गॉगल खरेदी केलेला होता. सरकारी नोकरी करणाऱ्या हर्षकुमारने सरकारी यंत्रणांना थोडका नाही तर तब्बल 21 कोटी 59 लाखांचा गंडा घातलेला होता. पगार 16,000, 16 लाखांचा गॉगल. हर्षकुमारचा आणखी एक प्रताप उघड. घोटाळ्याच्या पैशातून आरोपीची शान शौकी. छत्रपती संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुल घोटाळ्याचा तपास आता अंतिम टप्प्यात आलाय. घोटाळ्याच्या रकमेतून मास्टरमाइंड हर्षकुमार क्षीरसागरनं खरेदी केलेल्या संपत्तीची मोजदाद सुरू करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराच्या पैशातून हर्षकुमार आलिशान जीवन जगत होता. घोटाळ्याच्या पैशातून हर्षकुमारनं तब्बल 40 लाखांचे 5 गॉगल्स खरेदी केले. पोलिसांच्या चौकशीत ही सगळी माहिती समोर आली आहे. अवघा 16,000 पगार असताना त्यानं 16 लाखांचा हिरेजडित गॉगल खरेदी केला होता. या गॉगलमध्ये जे मटेरियल वापरलं गेलेलं आहे ते प्लॅटिनम प्लेटेड वापरलं गेलेलं आहे. प्लॅटिनम हा जो धातू आहे हा धातू जगातला सगळ्यात महागडा पण तेवढाच स्टर्डी असा धातू आहे. आणि त्याचबरोबर इबोनी आणि अबोनिया हे जे 2 वूडचं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये आहे हे रेअरेस्ट रेअर असे वूड आहेत. त्याचबरोबर त्या गॉगलच्या राईट आणि लेफ्ट टेम्पल्समध्ये 90 हिरे जडवले गेलेले आहे, जे हिरे कस्टमाइज केले गेलेले आहेत. आणि त्यामुळे असा 180 हिऱ्यांनी बनलेला हा गॉगल सर्वात महागडा गॉगल आहे असं आपण म्हणू शकतो. एका वादावादीच्या घटनेत हर्षकुमारचा हा 16 लाखाचा गॉगल तुटला होता. 180 हिऱ्यांनी मढवलेला हा गॉगल दुरुस्तीसाठी विक्रेत्याच्या माध्यमातून थेट जर्मनीला पाठवण्यात आला.
याचा दुरुस्तीचा खर्चही जवळपास 2.5 लाखाच्या घरात होता. याच विक्रेत्याच्या माध्यमातून पोलिसांनी हा गॉगल जप्त केलाय. हर्षकुमारनं केवळ स्वतःवर नव्हे तर कुटुंब, मैत्रीण आणि 2 मित्रांवरही हा पैसा उधळल्याची माहिती उघड झाली आहे. त्यानं आपल्या नातेवाईकांकडे सोन्याची बिस्किटं, दागिने लपवून ठेवले. आता लवकरच या प्रकरणी आरोपपत्र दाखल होणार आहे. त्यासाठी पोलिसांकडून सबळ पुरावे गोळा केले जात आहेत. या घोटाळ्यात आतापर्यंत हर्षकुमार क्षीरसागर, त्याचे आईवडील, मामा, त्याची मैत्रीण आणि सहकाऱ्यांसह 11 जणांवर गुन्हा दाखल असून सगळे हर्सुल कारागृहात आहेत. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, संभाजीनगर. महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना धाराशिवमध्ये मात्र खऱ्याखुऱ्या टायगरची चर्चा आहे आणि दहशत सुद्धा. धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या 2 महिन्यांपासून फिरत असलेल्या वाघाला पकडण्यात वनविभागाला वारंवार अपयश येत आहे. यवतमाळहून आलेला हा वाघ अभयारण्यात रमलेला असून आतापर्यंत 50 पेक्षा अधिक जनावरांची त्याने शिकार करत लाखोंची हानी केलेली आहे. त्याला पकडण्यासाठी लाखोंचा खर्च होतोय, पण तो अजूनही हाती लागत नाहीये. धाराशिवमध्ये ऑपरेशन टायगर अपयशी. 2 महिन्यांपासून परिसरात वाघाची दहशत. लाखो रुपयांची उधळपट्टी. पण वाघ अद्याप मोकाटच. 500 किलोमीटरचा अंतर कापत यवतमाळच्या टिपरेश्वर मधून आलेला वाघ धाराशिवच्या जंगलात चांगलाच रमला. पण दिवसेंदिवस शिकारीपोटी हा वाघ जंगल सोडून शेतकऱ्यांच्या पशुधनावरती हल्ले करतोय. तर एक दिवसाआड म्हणजेच याने आतापर्यंत 50हून अधिक पाळीव जनावर फस्त केली. त्यामुळे राज्य सरकारने वनविभागाच्या विशेष पथकाला हा वाघ पकडण्याचे आदेश दिले. रोज नवीन युक्त्या करून वाघाला जेरबंद करण्याचा प्रयत्न होतो. त्याला आकर्षित करण्यासाठी जंगलात शिकार ठेवलेली असून त्यावरती कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाते. पण वाघ काही हाती लागत नाहीये. वन विभागाकडून सर्व जनजागृती चालू आहे. 3 ठिकाणी पिंजरे लावलेले आहेत. रेस्क्यू टीमची इथं पाचारण केलेलं आहे. त्यांच्याबरोबर सर्चिंग चालू आहे. प्रत्येक गावातील लोकांना आम्ही इन्फॉर्म केलेलं आहे. आणि जे जनावरं किंवा ही पशुधनाचं जे नुकसान झालेलं आहे त्या शासनाच्या नियमाप्रमाणे त्याचे कॉम्पन्सेशन मिळून जाईल. या वाघाने धाराशिवच्या येडशी, धूम, परांडा आणि जामखेडाचा काही भाग तसंच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी परिसरात वावर त्याचा